गाव म्हणलं की वेगवेगळे देव, वेगवेगळ्या प्रथा आणि वेगवेगळ्या परंपरा आल्याच. त्यातलीच एक प्रथा जोपासण्यासाठी आज आम्ही आलो आहोत, मी आणि माझी आई, शेताला. भर दुपारी उन्हाच्या पाऱ्यात घेऊन आई आली मला ती आज शेताला. कशासाठी? तर कापूस वेचायला. नाही, थांबा, सर्व ऐकून जा. तर आम्ही आलेलो आहोत लक्ष्मीची पूजा करायला, म्हणजेच कापसाची पूजा करायला. तर पहिल्या वेचणीचा कापूस आहे, तर त्याचे 5 बोंड तोडून त्याची पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो. आणि हे का करतात हा प्रश्न तुम्हाला आणि काऊन पूजा करत असतात ताई? काऊन करतात? लक्ष्मी येते ना घरी आपल्या कापसाची, त्याच्यामुळे पूजा. त्यानंतर आरती केली आणि थोडासा घरी लागणार होता तो कापूस आईने एका रुमालामध्ये घेतला. आणि यावर्षी A1 क्वालिटीचा कापूस हा शेतामध्ये पिकला. कापसाचे किंवा कॉटनचे काय उपयोग आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगले जाणता, कारण ब्रँडेड वस्तू किंवा ब्रँडेड कपड्यांमध्ये कॉटनचा यूज केला जातो. ते खायचं तेल असेल किंवा केसाला लावण्यासाठी तेल असेल, जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा कॉटनच्या बियांचा म्हणजे ज्याची पेंड आहे त्याचा उपयोग केला जातो. आणि घरी जाता जाता शेताच्या बांधावर दिसली ती भेंडी. ही भेंडी थोडीशी वेगळी आहे नॉर्मल भेंडीपेक्षा. याची साईजला मोठी आणि काटेरी असते. जेवढी खायला स्वादिष्ट तेवढीच तोडायला कठीण, कारण याला वर काटे असतात जे की तोडायला खूप अवघड जातात. तर ही आमची टेक्नॉलॉजी यूज करत आमची आईने अशा प्रकारे तोडली. आणि लागत होती तेवढी गावरान भेंडी ही आम्ही तोडून घेतली आणि सुंदर गप्पा मारत आम्ही परत आमच्या घरच्या दिशेने निघालो. तर पुन्हा नव्याने एकदा भेटूयात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.